मार्केटमधून विकत आणलेल्या आईस्क्रीममध्ये भरपूर प्रमाणात व्हिपिंग क्रीम, साखर, रंग, प्रिझर्वेटिव्ह, इसेन्स यांचा वापर केला जातो. पण आज आपण घरगुती साहित्यामध्ये जरा सुद्धा आईस क्रिस्टल जमा न होता, व्हिपिंग क्रीम न वापरता, कोणताही इसेन्स, रंग, प्रिझर्वेटिव्ह कसलाही वापर न करता घरगुती साहित्यात अगदी मिक्सरमध्ये साध्या सोप्या पद्धतीने इतकं छान मस्त क्रीमी आणि मलाईदार आईस्क्रीम तयार करणार आहोत. मुळात म्हणजे यामध्ये जरा सुद्धा आईस क्रिस्टल जमा होत नाही आणि छान असं क्रीमी आईस्क्रीम तयार होतं. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे एखादं जाड तळाचं आणि पसरट जे भांड असेल ना, ते आपल्याला घ्यायचं आहे आणि यामध्ये एखादी वाटी, कप कशानेही मोजून घेतलं तरीही चालेल. साधारणपणे अर्धा लिटर इतकं दूध घ्यायचं आहे. म्हणजे या कप मेजरमेंट प्रमाणे पाहिलं तर 2 कप इतकं दूध आहे. त्यामध्ये पाव कप इतकी साखर घालायची आहे आणि 1 चमचा म्हणजे पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा आपल्याला ही कस्टर्ड पावडर किंवा मग कॉर्नफ्लोअर वापरलं तरीही चालेल. याच्याने मस्त असं क्रीमी टेक्स्चर आपल्या या आईस्क्रीमला येतं. आता हे दूध थंडच आहे. थंड असतानाच याच्या सगळ्या गुठळ्या अशा मोडून घ्यायच्या आहेत आणि ही कस्टर्ड पावडर यामध्ये चांगली अशी मिसळून घ्यायची आहे. आता आपल्याला हे गॅसवर थोडंसं उकळण्यासाठी म्हणजे साधारण हे जेवढं आहे की नाही दूध, त्याच्या निम्मे आपल्याला दूध तयार करून घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये जे आपण साखर घातलेली आहे किंवा दुधामध्ये सुद्धा ना बऱ्याच प्रमाणात पाणी असतं, तर त्यामुळेच आईस्क्रीम मध्ये आईस क्रिस्टल जमा होतात आणि ते दाताखाली खाताना करकरीत लागू शकतात. म्हणूनच हे दूध आपल्याला चांगलं तळापासून असं हलवत हलवत आटवून घ्यायचं आहे. आणि मी जसं म्हणाले की पसरट भांड घ्या, तर पसरट भांड घेण्याचं कारण एकच आहे की पसरट भांड घेतल्यामुळे दूध पटकन आटतं. कडेला आलेली साय प्रत्येक वेळी ही अशी उलटण्याने एकत्रित जमा करून घ्यायची आहे आणि यामध्ये मिसळून घ्यायची, म्हणजे कडेला सगळी साय जमा होत नाही. आता ही प्रत्येक वेळी मी अशी उलटण्याने साय अशी काढून हे मिश्रण बघा साधारण आटेपर्यंत, म्हणजे जेवढं आपलं मिश्रण होतं ना त्याच्या निम्मे इतकं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि बऱ्यापैकी हे मस्त असं घट्ट झालेलं आहे. याला हे जे क्रीमी असं टेक्स्चर आलेलं आहे ना, हे आपण यामध्ये घातलेल्या कस्टर्ड पावडर मुळे आलेलं आहे. कस्टर्ड पावडर किंवा कॉर्नफ्लोअर घालणं हे अत्यावश्यक आहे. याच्याने अजिबात आईस क्रिस्टल जमा होत नाहीत. आता हे आपण असं थोडा वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत. तोवर इथे आपण आंब्याचा गर तयार करून घेणार आहोत. साधारण 3 मी मध्यम आकाराचे आंबे इथे घेतलेले आहेत आणि याचा आपल्याला पल्प काढून घ्यायचा आहे. तर बघा, छान असे पिकलेले आंबे घेतले ना की रंग सुद्धा सुरेख येतो. आणि जर का तुमच्याकडे हापूस असेल किंवा केशर असेल तर त्या दोन्हीही आंब्यांचा रंग फार सुरेख असतो. त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा रंग घालावा लागत नाही. हापूस आंब्याचा सुद्धा रंग छान असतो किंवा केशर आंब्याचा सुद्धा रंग छान असतो. त्यामुळे आपल्याला वेगळा असा कुठलाही रंग घालावा लागत नाही आणि हापूस आंब्याचा स्वाद तर खूपच छान असतो. त्यामुळे शक्य असेल तर हापूस आंबेच वापरा. आता तिन्ही आंब्यांचा गर मी हा असा काढून घेतलेला आहे आणि सालीचा भाग बाजूला केला. आता इथे आपण हे जे तयार करून घेतलेलं मिश्रण आहे ते सुद्धा बघा अगदी बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आणि पूर्णतः थंड सुद्धा झालेलं आहे. आता हे सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये असं घालून घ्यायचं आहे. संपूर्ण हे मिश्रण अगदी बरोबर 1 कप इतकं होतं. त्यानंतर पाव कप इतकी ही दुधावरची साय घेतलेली आहे. साधारण 2 दिवसाची साय मी जमा करून ठेवली होती, ती आपल्याला यामध्ये घालायची. याच्याने एक रिचनेस आणि क्रीमी टेक्स्चर आपल्या आईस्क्रीमला येतं. आता हे सगळं मिक्सरला असं चांगलं फिरवून घेतलेलं आहे. बघा काय मस्त फ्लफी आणि क्रीमी असं टेक्स्चरचं आपलं हे मिश्रण बनवून तयार झालं आहे. आपण इथे व्हिपिंग क्रीम किंवा कुठलेही रंग, प्रिझर्वेटिव्ह काहीही वापरले नाही तरी सुद्धा किती छान मस्त असं क्रीमी टेक्स्चर आपल्या या मिश्रणाला आलेलं आहे. आता लगेच एखादं असा पसरट डबा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे सगळं मिश्रण असं ओतून घ्यायचं आहे. बघा अगदी काठोकाठ हा डबा असा भरलेला आहे. जर काठोकाठ हा डबा भरलेला नसेल तर मग मात्र यावर आपल्याला एखादं बटर पेपर किंवा क्लीन फ्लेम असे ना ती लावून घ्यायची, म्हणजे आईस क्रिस्टल जमा होत नाहीत. पण हा डबा काठोकाठ भरलेला आहे आणि झाकणाला बघा तुम्हाला दिसत असेल तर अगदी झाकण सुद्धा या मिश्रणाला चिकटलं आहे. इतकं वरपर्यंत मिश्रण असल्यामुळे मी याला क्लीन फ्लेम किंवा बटर पेपर वगैरे काहीही लावलेलं नाहीये.
आता हे आपल्याला साधारण 8 ते 10 तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे. फ्रीझरमध्ये मी 1 दिवस पूर्णतः ठेवलं होतं, हे मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवत आहे. बघा, काठोकाठ हे मिश्रण असल्यामुळे झाकणाचे वण सुद्धा उठलेले आहेत आणि जरा सुद्धा आईस क्रिस्टल जमा झाले नाहीत. पण जसं मी सांगितलं की आईस क्रिस्टल जमा होऊ नये म्हणून बटर पेपर सुद्धा तुम्ही यावर लावून घेऊ शकता. आता हा जो स्कूप असतो तो थोड्याशा गरम पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा, म्हणजे ना व्यवस्थित आपल्याला आईस्क्रीम काढता येतं आणि मुळात म्हणजे हे आईस्क्रीम त्या स्कूपला चिकटत सुद्धा नाही. बघा काय छान असं क्रीमी आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. मी हे जेव्हा स्कूपनी काढत आहे तेव्हाच तुम्हाला लक्षात येईल की अतिशय क्रीमी असं हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे. जरा सुद्धा यामध्ये आईस क्रिस्टल जमा होत नाहीत. अतिशय छान असं हे आईस्क्रीम घरगुती साहित्यामध्ये तयार झालेलं आहे. बऱ्याच जणांचे जरी तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील तर त्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिपिंग क्रीम किंवा बाजारातनं विकत आणलेलं क्रीम वगैरे वापरावं लागतं. पण आपल्या या पद्धतीमध्ये जरा सुद्धा क्रीम न वापरता घरगुती साहित्यात अगदी मार्केट सारखं हे आईस्क्रीम आपलं बनवून तयार झालेलं आहे. यावर तुम्हाला हवं तर आंब्याचे काप घालू शकता किंवा हे असे पिस्त्याचे काप घालून सजावट सुद्धा करू शकता. आणि हे असं बघता क्षणी खावंसं वाटणारं तुम्हाला या टेक्स्चर वरून लक्षातच आलं असेल की अतिशय मस्त क्रीमी असं आईस्क्रीम तयार झालं आहे. मुळात म्हणजे बराच वेळ झालं तरीही वितळलेलं नाहीये असं हे क्रीमी आईस्क्रीम. तुम्हाला जर आवडलं असेल आणि तुम्ही जर इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिलाय तर पटकन व्हिडिओला प्लीज एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला हे आईस्क्रीम थोडं जरी आवडलं असेल तर एक छोटीशी कमेंट करून नक्की कळवा. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, आंब्याचा सुद्धा सीझन आहे, तर नक्की या पद्धतीने आईस्क्रीम करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान छान प्रमाणबद्ध सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह. धन्यवाद.